त्याच्यानंतर काय नाही झालं. बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते ठीक आहे ना, आता समर्थन नाही म्हटलंय ते त्यांनी. ठीक आहे, नसेल तर नसेल. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार. हा साधा सिंपल आहे, असे दॅट सिंपल. एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्त्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाही आहे. ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले, आणि ते पण बलदंड, जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो, आणि त्यांनी मग मध्ये जो आहे ज्याला काही चंदी म्हणतात ती ठेवली, म्हणजे घोड्यांचं खाणं, आणि सांगितलं की आता एका पागेतले जे आहेत दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले. आता म्हणे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत, तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकलून दिलं. ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहिले. त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं आहे. तर आता हे जे आहे विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील, 374 वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार. आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो आहोत. सरकारमध्ये तुम्हाला काय सरकारमधील तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, कुठेतरी वाटतंय का एकाकी पडल्याची तुम्हाला भावना आहे, कारण का सातत्यानं तुम्ही हे करताय? मी कशासाठी एकाकी? करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर आहे. मी कसला एकाकी? जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय. सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात, काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात. हे जाणीवपूर्वक केलं जाते. तुम्हाला असं वाटतं? म्हणजे आमच्या ओबीसीमध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात, हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलं आहे? त्याचा तुम्ही विचार करा ना. त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का PhD करायची गरज आहे? वाटेल त्याला तुम्ही फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो. जा चौकशी करा. तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत, जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे, सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेले, त्यातले दाखले तुम्हीच दाखवले ना. आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी आहे दाखवा, नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा, शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा, घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो. हे चाललंय ना सगळीकडे, हे तुम्हीच सांगता. मग आणि तर परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही 2 मंत्री आहेत. इथे मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी बांधवांचा, भटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये